नमस्कार. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी रवाळ दाणेदार तूप कसं बनवायचं आणि या तुपाची चव अप्रतिम असते. याची तुलना कशाचीच करता येणार नाही. तर हे तूप कसं बनवलंय ते मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आपल्या घरी दूध तर रोजच येत असतं. या दुधावरची साई म्हणजेच मलाई सुद्धा बोलतात, ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे. आता इथे मी 4 दिवसाची साई बाजूला काढून ठेवली होती, तर तिला विरजण लावायचं आहे. तर त्यासाठी 2 चमचे दही भांड्याला छान लावून पसरवून घ्यायचं आहे आणि साठवलेली साई यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायची आहे. आता सर्वात महत्वाचे स्टेप्स म्हणजे या विरजणामध्ये आपल्याला 1 कप कोमट दूध घालायचं आहे, म्हणजे आपलं विरजण सुद्धा खूप छान तयार होईल. आता या पद्धतीने मी जी स्टेप दाखवली आहे त्या पद्धतीने आपल्याला कोमट दूध घालायचं आहे आणि 1 रात्रभर आपल्याला ही साई बाजूला ठेवून द्यायची आहे. आता इथे बघू शकता, काल आपण जे विरजण लावलं होतं ते छान घट्ट तयार झालेलं आहे. आता लोणी बनवण्यासाठी रवीने न घुसळता मिक्सर मध्ये फिरवून घेऊयात, म्हणजेच वेळही वाचेल आणि रवीने घुसळताना हातही दुखून येतात ते सुद्धा होणार नाही. विरजण मिक्सर मध्ये फिरवून घेताना त्यामध्ये 4 बर्फाचे तुकडे टाकावेत, म्हणजे लोणी अगदी सहज वर येतं. जास्त मेहनतही करावी लागत नाही. अर्थात या आधी आपली आजी आई या रवीनेच लोणी काढत असत आणि हीच पद्धत सर्वात उत्तम होती. आता वेळही वाचवायचा आहे आणि मेहनतही खूप जास्त नको, म्हणून ही पद्धत अगदी उपयोगी आहे, सहज पटकन होणारी आहे. तर बर्फाचे तुकडे टाकले ना की असं छान लोणी आपलं तयार होऊन येतं. तर हे सगळं आपल्याला एका पातेल्यामध्ये, एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे बघा, खूप छान आपलं लोणी तयार झालेलं आहे. मिक्सर मध्ये घातलं ना आणि बर्फाचे तुकडे टाकले ना की सहज आपलं लोणी तयार होतं. आता इथे लोणी घेतलेलं आहे आणि आपल्याला 2 मिनिटं आपल्याला रवीने घुसळून घ्यायचं आहे, म्हणजेच हे एकत्र छान असं घट्ट होईल. आता इथे बघू शकता, खूप छान असं लोणी तयार झालेलं आहे. जसं आपल्याला लोणी पाहिजे तसं लोणी झालेलं आहे आणि वेळही वाचली आहे, मेहनतही वाचली आहे. आता खरं सांगू, 4 दिवस साई साठवून ठेवायची आणि विरजण लावून छान असं लोणी तयार करायचं. लोणी निघाल्यावर जो आनंद असतो ना, तो खरंच खूप असतो. आणि ज्या स्त्रिया घरी तूप बनवतात ना, त्यांना ही माझी गोष्ट नक्की समजलेली असेल. बाजारातून तूप विकत आणण्यापेक्षा आपण जे घरी तूप बनवतो ना, ते समाधानच वेगळं असतं. खूप शुद्ध तूप असतं आणि छानही असतं. एक मनाला समाधान असतं की आपण घरी तूप बनवलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला लोणी एका थंड पाण्यामध्ये काढून ठेवायचं आहे. म्हणजे एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं. थंड पाणी टाकल्याने काय होतं, लोणी आहे ना भांड्याला चिटकत नाही आणि छान असा गोळा सुद्धा तयार होतो. आता हे लोणी मी 1-2 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. लोणी तर आपलं खूप छान तयार झालेलं आहे. आता सर्वात पुढची स्टेप, आता आपल्याला तूप बनवण्यासाठी एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे. शक्यतो तूप बनवण्यासाठी भांड हे जाडच असावं, म्हणजेच आपलं तूप करपणार नाही. बनवताना ना याच्यामध्ये 2 विड्याची पानं घालायची. आता ही माझ्याकडे घरचीच होती, ती मी यामध्ये स्वच्छ धुवून घातलेली आहे आणि ही पद्धत आहे ती माझ्या सासूआईंची आहे. विड्याची पानं घातल्याने काय होतं, तुपाला एक छान सुगंध येतो आणि कलरही खूप छान टिकून राहतो. आता तूप आपलं तयार झालं आहे हे कसं समजायचं, तर जे लोणी असतं ना ते इथे बघा लोणी आहे, तर हे अजून पांढरच आहे. हे लोणी जेव्हा दाटसर रंग येईल त्याला, तेव्हा समजायचं की आपलं तूप तयार झालेलं आहे. तर इथे बघू शकता, जे लोणी आहे तर कलर चेंज झालेला आहे, म्हणजेच आपलं तूप तयार झालेलं आहे. परफेक्ट तूप कसं झालं आहे हे काही जणांना नाही ओळखता येत. त्यांसाठी एक महत्वाची टिप्स आहे, ते म्हणजेच एक 2-3 पाण्याचे थेंब घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये शिंतोडा टाकायचा आहे. छान असं पाणी तडतडलं नाही तुपावर की आपलं तूप परफेक्ट तयार झालं आहे असं ओळखायचं. ही माझ्या आजीची टिप्स आहे. तर तूप तयार झालेलं आहे. छान आपलं थंड झाल्यावर आपल्याला एका काचेच्या जार मध्ये काढून घ्यायचं आहे. तर मस्त असं तूप तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही घरी तूप कसं बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.